हॅलो. धन्य काळ संतो भेटे संत भेटे धन्य काळ संत भेटे पायन ते पडवितो पायन ते पडवितो पायन ते पडवितो पायन ते पडवितो धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पायन ते पडवितो पायन ते पडवितो संदेहाच्या सुतया जाते संदेहाच्या सुतया जाते झालो कोटी शीतल झालो कोटी शीतल झालो कोटी शीतल नदीचा धारा धारा नदीचा हरिभक्त परायण पंडित पाटील पांगरीकर त्यांना सांग धन्य काळ संत भेटे धन्य काळ
शीतळ
पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला धारा या उत्तरा प्रसादी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगलात तुका म्हणे मंगलात ओन दाता या होण संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ ओम नमोजी गणना एका एक दंतवरदा एका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवारी आता नम ब्रह्मकुमारी हंसा रूढ वागेश्वरी विना शोभित दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुराया सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोत्यांच्या पाया अभेद भेद करुणी आता नमो पांडुरंगा यावे त्वा कथेच्या प्रसंगा निरसुणी माझी अभोसंगा करी कृपा मजवरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या प्रभावाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अखंड रेणम सप्ताह आणि सप्त्यातलाचा 6वा दिवस मायबापू मी कीर्तन करायला जातच नाही बेन म्हणतात कारण का सप्ते असे पुष्कळ होतात पण तिथं सुधारतील असं नाही सप्ताह करून गाव सुधरेल असं नाही लक्षात ठेवा गाव सुधारण्यासाठी सप्ताह असतो गोरबरी गावाकडून सगळ्याकडून देणगी येऊन केलेलं अन्नदान आणि सप्ताह हे गाव सुधारण्यासाठी लेकरं बाळ गावात संस्कार घालवण्यासाठी सप्ताह असतो इथं तर गावातले 4च माणसं असतील सप्ताह करून काय बरोबर उपयोग काय आणि मी काही त्याच्यासाठी देत नाही वर्षभर संसारात मरमर करता 7 दिवस जर देवासाठी मरमर केलात तर त्यानं काय फळ देईल तुम्हाला काही सांगता येत नाही. कीर्तनाचे म्हातारे काय करणार आहेत हे 4 गाय कीर्तन करशी तरी कीर्तनकार होशी परी वैष्णव न होशी जाणार पुराण सांगशी पुराणिक होशी परी वैष्णव न होशी जाणार गायन करशी गायक होशील परी वैष्णव न होशी जाणार मग वैष्णव म्हणाव कोणाला माळ घालून पकवाजवानी राहणार हे तर डोल काय हे मुडदा बोलते हे मुडदा रोटी खाते तुम्ही जिवंत आहात लाज वाटली पाहिजे तुम्हाला गावात सप्ताह आहे घरी झोपायला मी कोणाला भीत नाही ही असा असेल अजून कोणी असेल कोणता लीडर असेल कोणता जागीरदार असेल खरं बोलायला खरी ज्याची सेवा कर भय त्याच्या जीवा कसल्याच बरकायचं भय नाही
माझ्या हातून कमीत कमी 10 तर PSI माळी घालून गेले असतील अनाज कीर्तनगार झाले. काहीतरी 1000 कॉन्स्टेबल माळी गाठले असतील जमदार. हे तुमचा बोगरी आहे ना माळगवणारा माझी म्हणून. ते बोगरीच्या लेकर माझ्याजवळ झालेले विचारा त्यांना. कारण का ज्या गावात गेल्यानंतर त्या गावचं कल्याण करणं हे संतांचं कार्य आहे. कल्याण करण्यासाठीच त्या गावात याची त्याची शक्ती वाढवण्यासाठी आहे. नाहीतर काय उपयोग आहे. रासायन रात्रभर रामायण सांगलं सकाळच्या परिषदेत काय आवडतं म्हणत अवस्था. रामायण कोणी सांगावं ज्याचे आचरण आहे त्यानं रामायण सांगावं. आणि आचरण नसेल तर रामायण सांगण्याच्या पद्धता जाऊ नये. कारण का भाऊ हा सांडलाय म्हणून भाऊ सकाळच्या परी बायकोच ऐकून भांडण करणारे रामायण सांगायला निघाले. राजाचा त्याग केला वनवासाला गेलाय. सावकार माईचं ऐकून हे सख्या मायला लाथा घालण्याची अवलाद आहे. हिला काय सांगावं. राजाचा त्याग केला. राजाचा सावतर माईचा ऐकून सावतर माईला बापाने शब्द दिला म्हणून वनवासाला निघाला. माझ्या माईनं माझ्यासाठी राज्य बळकावली म्हणून घरला आला नाही. माझ्या देवाला वनवासाला पाठवले म्हणून आला. भाऊ इथले सकाळच्या बरी बायकोच ऐकून काठी घेऊन निघते. तू बाहेर निघ का सांडलास म्हण. कशाला म्हणते रामायण सांगायला निघाला. काय अर्थ आहे. राजाची बाई पुढे होती ते जनक राजाची आणि तर राजाच्या इथे गेलं होतं. नवऱ्याला वनवास तिला वनवास नव्हता नवऱ्याला वनवास होता. तिने म्हणली जिथं झाड तिथं सावली. झाडच नसेल तर सावली काय कामाची. कपडे तर येऊ द्या नाही. नवरा जसं कपडे घातले तेच वलकले नेसून राजाची मुलगी गेली वनवासाला. आणि आम्ही रामायण सांगूया. आमची जर बायको 12 वर्ष जेलमध्ये गेला नवरा म्हणत जातो माझ्या. रामायण आहे का त्यात रात्रंदिवस रामायण कशाला आहे का. अरे आचरण पाहिजे. बोल बोलता वाटे सोपे करणी करिता धीर गावे. करणी करिता धीर गावे. बोल बोलता सोपे वाटे करणी करिता धीर गावे. करणी करिता धीर गावे. करणी सोपं वाटतं सांगायला माय बापू. सांगायला सोपं वाटतं. सांगतात बस. तुकोरा महाराज असं केले. ज्ञानेश्वर माऊली असं केले. हो पाकिट देऊन आम्ही घरला गेले. बस काय. अरे तू काय केलास. एकरानं म्हणलं मी 1400 वर्ष जगलो. मेलेले माणसं चिटव ठेवलो. अहंकार वाढला. वाघावर बसून निघालो. अभिमान वाढला. अहंकार वाढला. वाघावर बसलं. हातात सापाचं चाबू घेतलं आणि बाहेर निघालं. कोणाला भेटायला. 7 वर्षाच्या पोराला भेटायला. हे 7 वर्षाचं पोरग भिंतीवर बसलं होतं. ते थवा एवढं बघलं आणि म्हणलं माय आता 5-7 वर्षाची बहीण होती. तिने म्हणली दादा ते काय एवढालंय. योगी आहे योगी. कशाला एवढालाय भेटायला. मग त्यानं वाघावर बसून आकाश मार्गाने एवढाय. आपण कसं जाऊ. तिने म्हणली आता आपण ज्याच्यावर बसले त्यालाच घेऊन जाऊ. चल बया म्हणून भीतीवर हात फिरवलं आणि ते भीत निघाली. ते भीत ज्याला चलायला लागली याने वागावून उतरलं. अहंकार गळाला आणि लोटांगण घालायला सुरुवात केलं.
भिंत चालवलं त्याला म्हणलं मी 1400 वर्ष जगून काय उपयोग झाला. मी जिवंत वाघावर आहे, जिवंत साप आहे, निर्जीव दगडाची दगडा मातीची भिंत. ज्यांचा निर्जीवावर अधिकार चालतो, जीवावर अधिकार कोणाचाही चालेल, पण ज्यांचा निर्जीवावर अधिकार चालतो मग त्याला भेटण्याची वेळ कवा आली तर अभंगाचं पहिलं कडं होतं. धन्यकार संत भेटी, धन्यकार संत भेटी, दर्शन झालं, मला आज आनंद वाटला. पण मारुत्र्याचं दर्शन खास झालं, तो आनंद वाटला, तो वेगळा, तो आनंद वेगळा. ज्याची मी 45 वर्षापासून सेवा करतो त्याची भेट झाली, बस त्यांची भेट झाली. तुमची तर झाली, तुम्हा सगळ्या मायबापांची, पण भेट त्यांची झाली. भेटीत जो आनंद आहे, आता संत कसे असतील, काश्या मिळतील, तुम्हाला आम्हाला कळणंही कठीण आहे आणि मिळणंही कठीण. संत एकतर मिळतच नाहीत. कीर्तनकार झाला म्हणजे संत नाही, लक्षात ठेवा.
इथेही जर अभ्यास झाला असेल 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद जरी त्याला मुखगत असतील तो संत नाही. चार 5 अभंग पाठ करून कीर्तन करणारे वेगळे सोडा, पण 4 चाली 4-5 अभंग नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आत्मानवती संत नवती ते संत वेदाच्या पठणे नवती ते संत वेदाच्या पठणे ग्रामरक्षण म्हणून एवढा महान संत तुमच्या गावात आहे. बाकी संतांची आठवणच करायची नाही. हे ग्रामरक्षक संत याच्यासारखा दुसरा संतच नाही. गावचं रक्षण करण्यासाठी त्याला थांबवलेले ते महान संत आहे. त्याच्याशिवाय दुसरा संत नाही. मायबाप ज्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले त्या आळंदीमध्ये त्यांना संन्यासी म्हणत होते. गावात राहून देत नव्हते. राहून दिले का? झोळी मागून देत नव्हते. पीठ झोळ्या फाडून टाकत होते. आणि पाडणारे कोण होते? 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखगत ज्याला होते ते होते पाडणारे. मग अभ्यास केला म्हणजे संत झाला का? नाही. ज्या 7 वर्षाची मुक्ताई खापर मागण्यासाठी कुंभारवाड्यावर गेली आणि खापर मागितल्यानंतर कुंभार काकाने खापर दिलं, पण त्या आळंदीच्या पंडितानं ते खापर हे संन्यासाची घाटी गाव बाटवायला निघालीस का म्हणलं. तिने म्हणली नाही काका, गाव बाटवायला निघालो नाही, फक्त निवर्ती दाताला मांडे खायचे होते म्हणून मी कुंभारवाड्यावर खापर मागण्यासाठी आले, बाकी काही नाही. गाव बाटवा मी कोण्या गल्लीने गेले नाही, गावच्या बाहेरून आले. बाहेर ते खापर हातातून इसकाटून घेतलं, फोडून टाकून त्या खापराला तुडवलं आणि एक चापाड मारली गालामध्ये. संन्यासाची गाठी मांडे खायला निघाले. मांडे खायला निघाली. ती रडत रडत घरला आली. ज्ञानेश्वर माऊली दाराला थांबलेले होते. मुक्ताई का रडतेस? हिशोबा काकाने काही म्हणलं का? काही मारलं का तुला? मी मारल्याबद्दल रडत नाही. मग कशाबद्दल रडतीस? देवरती दादाला मांडे खायचे होते आणि खापर मागायला कुंभारवाड्यावर गेलो. खापर घेतलं आणि फोडून टाकलं आणि त्या कुंभार दादाला ताकीद दिली, पुन्हा खापर देशील म्हणून रडते. तर मांडे कशाला करू? निवर्तीनाथानं म्हणलं, ज्ञानेश्वर माऊली म्हणले, मुक्ताई तू घाबरू नको, पीठ चोर. तुला मांडे करायचे आहेत ना, पीठ चोर, पुरण घाल. आणि मग ज्ञानेश्वर माऊलीने आपली जटा लागली, पेटवली आणि पाठ उघडी केली आणि पाठीवर मांडे भाज म्हणले. हिशोबा केंद्राला वाटलं संन्यासाचे कार्टे काय करेत बघाव, आणि निघाल्या बघायला आले आणि ताटी बघून ताटीतून असं बघायला लागले तर ज्ञानेश्वर माऊलीची पाठ लालबुंद तव्यासारखी झालेली आहे आणि पाठीवर मांडे भाजतायत आणि ते मांडे निवर्तीनाथ खात आहेत. हे पाहिल्याबरोबर ईश्वरा खेचराला रावलं नाही. धन मुन्या ताटी लोटली. ताटी लोटून मध्ये आला आणि साष्टांग दंडवत घातलं आणि मला मांड एक घास तर खाऊ द्या, एक घास तर मांड खाऊ द्या, एक घास तर खाऊ द्या म्हणायला लागला. कवा कळालं हो? हिशोबा खेचराला कवा कळालं?
हे माणसं नव्हत, हे कोणी ती अवतारी पुरुष आहेत. हे माणसं नव्हत. हे ज्यावेळा हिशोबा खेचराला कळालं, जाऊन दोन्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या पायाला मिठी मारली. आणि मिठी मारल्याबरोबर माऊली म्हणाले, काका काका तुम्ही तुमच्यासारखे माणसं आमच्या पायाला मिठी मारू नये. तुम्ही आम्ही लहान आहोत, आमच्या पायाला मिठू नका. तुम्ही काय करा, आमड्याला जाऊन राहा. तुम्ही काय करा, आमड्याला जाऊन राहा. हे हिशोबा खेचर आज नामदेवरायाचे गुरु झाले. मग कवा कळालं अभंगाचं पहिलं. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. त्यापर्यंत शीतळतळा येणार नाही. संन्याशाची मुलं वाटवाय निघाले. असं हिशोबा खेचराला वाटायला लागलं. जे संशय ज्या मिटला तेव्हा हिशोबा खेचर पाठ लाल बुंदून शीतळ झाला नाही. गाठ निष्ठून गेली, गाठ जळून गेली, वळलेला कुडबी झालं. अग्नीत पडलं तर अग्नी काष्ट खाय, काष्ट अग्नी रूप होय. काष्ट जर वरलंही जर अग्नीत पडलं तर अग्नी रूप होतं. नाही भाऊ तसं जाळला हिशोबा खेचर आज देवरूप झाला. कळालं त्यांना. तसं तुम्हाला मला कवा कळेल म्हणालो. तुम्हाला मला कवा कळेल. हिशोबा खेचराची गाठ गळाली. मग तुमची आमची कवा गळल म्हणतो. तुमच्या आमच्या गाठी कवा गळतील. गाठी सोडण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. कशाने आपल्या गाठी सुटतील. कोणाच्या पायाला मिठी मारलं तर गाठ सुटेल. कुठं पाय मिळतील. कवा वेळ मिळेल आम्हाला ते. कोणता काळ येईल. कोण्या काळात. काळाचे प्रकार तसं तर 3 आहेत. वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ. मांडले तर 6 आहेत. सकाळ, माध्यान्ह काळ आणि संध्याकाळ हे दिवसाची काळाचे प्रकार 3 आहेत. मग आता चालू असलेला वर्तमान काळ आहे. भूतकाळ म्हणजे गेला माग. भविष्य काळ पुढे येणार आहे. पुढे उद्या काय होईल, उद्या काय होईल, परवाला काय होईल, पिकल की जाईल,
कसं होईल, राज्य कोणाला जाईल, त्याचे भविष्य मागे काय झालेलं सांगू शकाल, पण पुढचं सांगणं कठीण. मागे झालेलं सांगणं सोपं आहे. तुम्ही म्हणाल महाराज कलियुग आहे. हो, कलियुग आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या काळातही कलियुग होता. कली होऊन युग चालू होऊन 5600 वर्ष झाले. ज्ञानेश्वर माऊलीला फक्त 800 वर्ष झाले. 825 वर्ष झाले. कलियुगातच ज्ञानेश्वर माऊली होते आणि कलियुगातच तुम्ही आम्ही आहोत. पण वरच्यावर काळ बदलत चालला. कारण का, संतांनी पुढे काय होणार हे भविष्यवाणी पूर्ण लिहून ठेवलेली आहे, लक्षात ठेवा. संतांनी जी वाणी लिहिलेली कधीच खोटी होत नाही. मी माझ्या गुरुला विचारलं होतं, बाबा ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तर तिन्ही लोकी श्रेष्ठ असं म्हणतात, तर ब्राह्मण आता दारू पिऊन मटण खात लोळाई थाटले समोर म्हणलं. माझे गुरु 1 तास रडले, 1 घंटा रडले. 1 घंटा रडून म्हणले, बाळा काय सांगू रे तुला, काय खरं आहे ते सांगा. नाथ महाराजांना लिहून ठेवले बेटा. काय लिहलं, मला काही माहित नाही, मी काही नाथाचा गातापाठ केलं नाही, काही केलं नाही. काय लिहून ठेवले सांगा म्हणजे कळेल मला. ऐका कलीचा महिमान, ऐका उच्च ते नीच होतील, नीच ते उच्च होतील. ब्राह्मण मांस भक्षण करतील. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, घरदार सोडून हिडतील नारी. उच्च नीच होतील, नीच ते उच्च होतील. ब्राह्मणाचे काय आले येतात मांस भक्षण करण्यासाठी. त्याने म्हणलं, माय तुला काय सांगू, म्हणजे सत्ययुगामध्ये तुम्ही आमची सेवा केली. ब्राह्मणाचं खावणे, ब्राह्मणाचं खावणे, ब्राह्मणाचं घेवणे, ब्राह्मणाचं खावणे, म्हणून आम्हाला तुम्ही देतच राहिल्या. तुम्ही आम्हाला देतच राहिल्या. आमचं घेतलंही नाही, आमचं खाल्लं नाही. सेवेचा मोबदला आम्ही न दिल्यामुळं आमच्या पुण्याचा क्षय झाला. आणि सेवेचा मोबदला तुम्ही न घेतल्यामुळं तुमचं पुण्य वाढलं. तुमचं पुण्य वाढलं. वाढल्यामुळे पण तुमच्या सवयी बदलल्या नाही. तुम्ही उच्च कुळात म्हणजे ब्राह्मण कुळात जन्माला आल्यात, पण तुमची सवय कोणती होती, खाणं पिणं लोळणं. ती आता ब्राह्मण होऊन बी तुम्ही तेच करायला लागल्या. आम्ही नीच कुळात जन्माला गेल्या, आम्ही मान झाल्या, महार झाल्या, पण आमच्या गळ्यात माळी आहेत. आम्ही अजूनही पंढरपूरचीच वारी करायला. रडून सांगितले आमचे गुरु, रडून सांगितले, बापू उच्च ते नीच होतील, नीच ते उच्च होतील.
मांस भक्षण करतील. मायबाप मिळणं कठीण. तुम्हाला वाटलं संत कुठं होते, केव्हा भेटतील, कसे आहेत? तुम्हाला जर संत जाणायचे असतील तर मी म्हणतो तेवढं रोज म्हणत जावा, स्वप्नात कळणं तुम्हाला भेट देतात. मी म्हणतो तुम्ही तेवढं रोज म्हणत जावा. झाडा बालबो गोकुळता उघडावे द्वार, गरुडा परियाळी देवा वैष्णव निडार, गायनी नाथाचा शिष्य निवर्ती दातार, गाडी दंडवत तुम्हा जोडून या कर, तुझ्या करपिल्याने रेडा बोलविला, परवरीच्या तडी ग्रंथ ज्ञानेश्वरी केला, ते हे वैष्णवाचे गुरु श्री ज्ञानेश्वर, चांगा नामा जनी कानो नरहरी सोनार, महाद्वार राहून चोका करीतो द्वार, मंगळ वेळा लिहितो ठाणेदार, कुडाळ गोरा रांका बंका मुक्ता, सोपान देवगिरीच्या देवा पण जनार्दन, पैठणच्या आल्या ती भानुदा देवा, नामयाचा गुरु खेचेरी श्वाभरवा, ज्याच्यासाठी आपण देवा पाणी केला झाला, गोदातडी साधतो एकनाथाला, ढोवीस गोपनाथात कृपे मंत कंडिता सावतात वाला, माळी अमर वेणीचा बहुसिद्धीचे केवळ दारू, श्री देहूकर तुकोबा द्याले तर काऊशील, ज्याच्यासाठी आपण राखण शेताला, धामणगावचा तो बडी भोदलाला, आवड देवा तुम्हा बहु निंबरांची, देव विचितात राहायच्या काल्यांची, संत तीर्थाचा प्रेम झाला अनिवार, तो हा महिपती आला साधू तब्दाकार, समशानुभूचे नंदन केले, रामदास शिवराय सद्गुरू वामन आले, निळा शेख मोहम्मद सक्को पवार संतोबा, आधुनिक संत आले शिर्डीचे बाबा, या अवघाने तुमचे भजन मांडिले, गुरुदास म्हणे आता दारू गुडा उठलेले. हे होऊन गेले मायबाप, आणि यांची भेट व्हावी, यांच्या पायाला मिठी पडावी, ते काळ यावा, धन्य काळ. त्या भेटीचा काळ धन्य आहे. तुम्हाला ज्यापर्यंत कच्च कोणी ठरवणार नाही त्यापर्यंत त्याची भेट होणार नाही, लक्षात ठेवा. नामदेवराय संग देव जेवत होते, बोलत होते, जेवत होते, नामदेवराय संग दूध पित होते, बोलत होते, प्रकट होऊन दाखवत होते रूप. पण मुक्तायनं गोरोबा काकाला विचारले, काका याच्यात कोणतं कच्च आहे बघा. गोरोबा काकाने निवर्तनाच्या डोक्यावर थापटी मारली. कारण का मडके थापटीची सवय असते त्याला. कोणतं मडकं कच्च आहे, कोणतं मडकं पक्क आहे बघायची. थापटी मारली. कोणी केलं नाही आमचे निवर्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वर माऊलीच्या डोक्यावर मारली, काही झालं नाही. मुक्ताईच्या डोक्यावर मारली, काहीच झालं नाही. आणि नामदेवरायची पाळी आली, हे लागते कच्च ठरले, मडकं कच्च म्हणले. मडकं कच्च म्हणून चिडवायला लागले. देवाला जाऊन म्हणला, देवा तुम्ही मस्त बोलता, तुम्ही मस्त जेवता, तुम्ही मस्त बसता, आणि मी कच्चा कस काय? देव म्हणजे खरंच ना ग, तू कच्चा आहेस, खरंच कच्चा आहेस, आणि तुला पक्क व्हायसाठी औंड्याला जावं लागल. नामदेवराया औंड्याला पक्क वयासाठी निघाले. लक्षात ठेवा, मी काय बोलालो काय सांगलालो हे बघा. पक्क वयासाठी औंड्याला निघाले, आणि त्या ठिकाणी हिशोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपले होते. महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपलेले हिशोबा खेचराला पाहिलं, आणि देव बी किती येडा आहे, ज्याला देव कळला त्याच्याकडे मला पाठवले. देव बी किती येडा आहे, ज्याला देव कळला देवावर पाय ठेवून झोपले, आणि त्याच्याकडे मला पाठवले. हे कोणाला वाटायला लागलं? नामदेवरायला वाटायला लागलं. नामदेवरायला वाटायला लागलं. कारण का मध्ये गाठ आहे ना, शिल्लक गाठ आहे ना, गाठ ती नीट बसू देईना ती गाठ. आणि मग नामदेवराय म्हणले, ए महाराज तुम्हाला काय कळते? त्यांची यांची गाठ पहिल्यांदाच होती. ती म्हणायला लागलं, काय नामा काय झालं रे? अहो देवावर पाय ठेवून झोपला, आणि काय झालं म्हणून म्हणायला लागला. देव आहे वय, मला दिसलं नाही बाळा, मी पडलो रे, चलताळा पडलो. देवावर पाय पडलेत ना, मग बाजूला काढ. नामा
आणि आता मला उठायला झाले. माझे पाय बाजूला काढ. नामदेवरायांनी दोन्ही पाय धरले. काय धरले? दोन्ही पाय धरले आणि पाय बाजूला ठेवायला झाले तर चौकडून पिंड जिथं ठेवायचं झालं तिथं पिंड. कशी पिंड लावलेली? खालून पिंडवर येवलेली, खालून पिंडवर येवली. जागाच शिल्लक नव्हती. कशी शिल्लक नव्हती? आमचे तुकोबरायाचं प्रमाण बघा. स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंडले का, शेषासारखा बैसका, तोही आधार ती लोका, लिंग देखिले देखिले, तेही त्रिभुवनी विस्तारिले. लिंग नाही अशी जागा नाही. प्रत्येकाच्या हृदयात आत्मलिंग आहे. आम्ही सगळे बाह्यलिंगाची पूजा करतो, आत्मलिंग नाही. आत्मलिंग आम्हाला कळालाच नाही तर कुठली पूजा करा. सगळे बाह्यलिंगाची पूजा करता, बाह्यलिंगाची. आणि मधल्या लिंगाला ओळखा की, मधल्या लिंगाला जाणार की. आम्ही सगळे बाहेरचे माळकरी आहोत. आम्ही सगळे वरचे माळकरी आहोत. कुठले माळकरी? वरचे. लोकांना दाखवायची माळ काय जपी आहे, काय जप करायला लागलाय, काय जपी आहे. ज्ञानेश्वर माऊली ते म्हणे नाहीत, ज्ञानदेव म्हणून जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. अरे मधली माळ जप. वरली लोकांना दाखवले ही माईक आहे. ही माईक माळ जप नकोस, मधली माळ जप. जाळला हातात पाय होते. नामदेवराय थर 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 कापायला लागले. नामदेवराय थरथर कापायला लागले. ठेवायला जागा नाही. ठेव नावा, लवकर ठेव, कारण का मला कळ लागली. माझे पाय थरथर कापायला लागले. ठेव लवकर. पण नामदेवरायच्या डोळ्यावरती धारा लागल्या. पाय ठेवायला जागा नाही. चरणीचे रथ वंदे स्वपाणे, नाचतो कीर्तने त्यांची माता. त्या पायाची धूळ महादेवाला आवडत होती म्हणून महादेव त्या पायाखाली थांबवत. तुमच्या पायाखाली माती थांबणार माय बापू. आम्ही कीर्तनकार झाल्या, अजून गोसाई झाल्या तर काय उपयोग आहे? माती थांबणार. देवाईची राज चरणीची माती, धावत सारथी मागे मागे, धावत सारथी मागे मागे. चरणीची माती, धावत सारथी मागे मागे, धावत सारथी मागे मागे. देवाईची राजा चरणीची माती, देवाईची राजा चरणीची माती, देवाईची राजा चरणीची माती, देवाईची राजा चरणीची माती, धावत सारथी मागे मागे, धावत सारथी मागे मागे. देवाईची राजा चरणीची माती, धावत सारथी मागे मागे, धावत सारथी नाही बापू, देवाचे पाय हातात सापडले आणि जागोजाग शिवलिंग तयार व्हायला लागले. त्याला नामदेवरायाला डोळ्यावाटी धारा लागल्या आणि पायातली चरणीची धूळ सहज नामदेवरायाच्या हाताला लागली आणि हृदयात असलेली गाठीचं निरसन व्हायला सुरुवात झालं. आणि ज्याला गाठीचं निरसन झालं त्याला अभंगाचं दुसरं कडवं म्हणायला लागलं. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या घाटी, संदेहाच्या सुटल्या घाटी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या
संशयाचे गाठी आहेत मायबापू, ते जाळपर्यंत गाठ निरसन होणार नाही. कारण का संशय इतका मोठा आहे. आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संशय आवणी थोर आणि पाप नाही घोर, हा विषयाचा अघोर प्राणी अशी. उगच माणूस संशय घेते, उगच. आता आजकालची तर पोरं लईच. आता बस स्टँडला बघा गर्दी, लईच गर्दी, लईच संशय. वा. इतकं संशय घेतात, इतकं संशय घेतात, काय जोडी चालली म्हणतात. हिला काही कळणार ना, काय बहीण भाऊ आहेत, कोण आहेत, काय कळले. अरे काय तुमचे पापी नजरा, कशाला घेत संशय. अरे हे पाप व्हायला लागले, हे पापाचे वालेदार तुम्ही आहात. भोग येणार आहे तुम्हाला, भोग. पाप हे भोगल्याशिवाय चुकत नाही. मी म्हणत नाही, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उजळले गेले ऐसे किती, उजळले गेले ऐसे किती, उजळले गेले ऐसे गिनती नाही लागली. त्या माझ्याजवळ तर लाईन आहे. ते लेकरू येते त्याला माहिती आहे. समजा लाईन आहे. कोणी म्हणते मला एड्स झाले, कोणी म्हणते मला कॅन्सर झाले, कोणी म्हणते मला काय झाले. लाईन पुण्यापासून येते, सोलापूरहून येते, सांगलीहून येते, साताऱ्याहून येते, मुंबईहून येते, हैदराबादहून येते, गुलबर्ग्याहून येते. अरे तुमचं पाप मी घालू कसं. तुम्ही त्या पापाचे वाटेकरी आहात, म्हणून तुम्हाला रोग जडला. कशाला करता पाप. 2 रोट्या खाल्लेली जिरवात लोकांची निंदा कशाला करता. 2 भाकरी जिरते, दुसऱ्याचं पाप कशाला घेता. निंदकाची घोर असा विषय झाला. कशाला पाप घ्यायला. नाही बापू, मग ही पाप जात्याच कशानं. तुका म्हणे पापी जाती संताची, तुका म्हणे पापी येती रोगाची आरोपे, आणि तुका म्हणे पापे जाती संताची आरोपे. आम्ही त्यांना संताच्या नावाचा जप देतो. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, पुण्यवंत घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची पुण्यवंत वतायचे माय बापू, पण विश्वास पाहिजे. मला आमचा विश्वासच राहिला. आमचा विश्वास नाही. हं? आम्ही या मारुती पुढे आले की नाही चप्पल काढणार, असं पायाचं घेऊन असं करता. आमचं काय दर्शन त्याला पटल. काय पटल सांगा मला तुम्ही. आम्हाला पायातली चप्पल काढायला सुद्धा वेळ राहत नाही. असलं दर्शन आमचं. आमची भावना किती आहे त्याच्यावर बघा. आणि भावनेशिवाय तर देव कळणार. भावेविन देव न कळे संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपेविन दैव दिल्याविन प्राप्त गुजेही नाही तर कोण सांगे. तुम्हाला काही झालं तर दुसऱ्याला सांगावं लागेल, हे झालेलं आहे कसं करावं लागेल, हे झालेलं आहे कसं करावं लागेल, ठरवावं लागेल. ती सांगते त्याच्यावर उपाय काय करायचं ते.
सांगच नाही गेलं पण काय सांगतो आता सांगच नाही गेलं की नाही डॉक्टरला म्हणलं काय झालं की मला बघा मग आता त्यानं मशीन लावते त्यानं मग ते रक्ताला मशीन सोनोग्राफीला मशीन MR करायला मशीन आता सगळ्या मशीनीच लागते आणि मशीनी नवीन मशीनीच काढते तुमच्याजवळ सगळं अनुभवी डॉक्टर राहिले नाहीत मशीनचे डॉक्टर झाले सगळे मशीन थोडे क्लिक करताना जर पुढे गेले की रिपोर्ट दुसरा मोबाईल चालवता चालता जर नक्कर बटनवर दुसऱ्या लागलं नंबर की काल तिसरी कट आमची अवस्था असली आणि आता तर ती रक्त तपासणारी लघवी तपासणारी हे पोरं तर कानात मोबाईल इकडे बोलत इकडे त्यांची तपासणी इकडे त्यांच्या सोनोग्राफ्या कुठला रिपोर्ट देतील काय करतील कुठे इस्तू लावतील काही कळणं गेलं हो जमाना इतका खरा पण आम्हालाही कळणार झाले आम्ही त्याच्याकडेच जाते सोनोग्राफी करायची ती पहिला महिना चुकलाय दुसरा महिना चुकलाय सोनोग्राफी मरायला जाते काय अवस्था आहे तुमची आमची माय बापू अवस्था आहे आम्ही खरं विसरून गेलो आणि खोट्याच्या मागा लागलो खरं आमचं विसरलो आणि आम्ही खोट्याच्या मागं लागलो खोटं काय आणि खरं काय तुम्हाला सांगू का दृष्टांतानं सांगतो म्हणजे पटेल तुम्हाला एका गावामध्ये माझ्यासारखा महाराज आला हे उपदेश केला लोक गुरु करून गेला गुरु करून गेला गुरु करून गेला म्हणून काय तर 1000 लोक जमली महाराज गुरु करायला आलाय महावर गडावून आलाय महावर गडावून आलाय म्हणाले लोक करून गेले गुरु हे लाईनची लाईन लागली गावून महावर गडावून महाराज आलाय म्हणलं शेतकरी शेतात पाणी देत होता अंगानं सगळं चिकोड लागलेलं होतं हे फावडं खांद्यावर होतं असं करता करता त्यानं म्हणलं आपण बी जाऊ गुरु करून घ्यायला आणि फावडं घेतलो खांद्यावर आणि निघाला गुरु करून घ्यायला तसंच धोतर चिकलानं भरलेलो बन्यानवरच आला आणि सगळी लाईन लागली होती 1000 लोकांची लाईन होती त्यानं म्हणला पहिलं साहेब महाराज जोड केला महाराज पहिलं मला गुरु करा म्हणला शेतात पाणी लावून आलो पहिलं मला गुरु करा त्यानं म्हणला गुरु करू की शिष्य करू नाही शिष्य करा पण पहिलं मला करा नाही एवढी लोक लाईन आहेत तुम्ही लाईनला लावा लाईनला लागायला मला लाईन शेतात पाणी लावून आला म्हणलं की करते की भावडे हलू म्हणला आता लोक लाईनचे म्हणले महाराज ते अडबंग आहे आणि करून टाका त्याला करून काय काय आहे शेतात तुझ्या म्हणलं कांदा मुळा भाजी बरं आहे म्हणला ते चांगलं मंत्र आहे म्हणला कसं सांगा मग मला बस म्हणला खाली सांग बसलो खाली बसलो की सांगायला सुरुवात केला का कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मंत्र दिलो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मंत्र देऊन टाकलं यानं मंत्र घेतला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत रात्रंदिवस मंत्र चालू झालं आणि यांनी सगळ्या लोकांना दुसऱ्याला मंत्र दिले 1 महिन्याला गुरु गावाकडे आले पुन्हा गावात फेरीला आणि नदीच्या पलाड बाहेरल्या गावला आता हे राहेर पलाड होतं आता आलाडवरती राहेरला आले तुमचं एका हरनाळ राहेरला आले की नदीच्या पलाड राहेर सगळे लोक म्हणले गुरु राहायला हलत म्हण चला हरनाळचे 1000 लोक गेले नदीला बघते तर काय नदी भरून पाणी दोन्ही थड्या नदी आहे आता काय करावं हे 1000 लोक नदीवरच बसून आले यानं बी मला आतून निघाला गुरु आलेत म्हणून राहायला गुरु आलेत म्हणून राहायला आपण बी जाऊ आलो त्यानं आलेत म्हणलं का बसले आलो नदी भरून त्याला दिसून आली का मग तुम्हाला गुरुने मंत्र दिलं नाही का दिले की मग तुमच्या गुरु ताकद नाही का यानं काय केलं घोंगडे होतं खांद्यावर काढलं घोंगड्याची घडी मारली पाण्यावर टाकलं आणि म्हणलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ने पहिल्या कडला
हे पहिल्या कडला म्हणजे सरळ घोंगडं पहिल्या कडला गेलं. बुडालं नाही घोंगडं, पहिल्या कडला गेलं. पहिल्या कडला गेलं की त्यानं उत्तरला गेला महाराजाचं दर्शन करायला. महाराज म्हणजे नदीला पाणी आले म्हण. हो आले की तुमचे 1000 शिष्य नदीच्या काठावर थांबू नाहीत. मग तू कसा आलास? त्यानं म्हणलं तुम्ही मंत्र दिला, तुमच्या मंत्रात का थोडी ताकद आहे का? तुम्ही मंत्र दिला, तुमच्या मंत्रात का थोडी ताकद आहे का? त्या मंत्राच्या बळावर आलो. कसं म्हणलास मंत्र? तुम्ही चला, ते शिष्य वाट बघून येत तुमचे. त्यानं म्हणलं नदीला पाणी, तुम्हाला काय करायचं? चला, तुमच्या मंत्रात तुमच्यात का थोडी ताकद आहे का? गुरुला घेऊन वापस निघाला. खरंच 1000 शिष्य नदीच्या काठावर बसले. नदी भरून चाली 2 थड्या. पुन्हा घोंगडं अंतरला थोडं लांब पसर आणि बसा म्हणला माझ्या मागे कमरला धरून. कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी, मोठ दार नाडा दोरी आणि अवघी व्यापिली पंढरी म्हणला की जाय पडल्याकडला म्हणले की घोंगडं गुरु कडला आलं. काय होतं? भावना होती, श्रद्धा होती, विश्वास होता. म्हणून श्रद्धेनं बुद्धीनं समजून घे, आतील पुरुष जाणून घे. झोप येते का झोपवितो कोण? जाग येते का जागवितो कोण? अन्न बसते का पचवितो कोण? रक्त बनते का बनवितो कोण? शरीरात रक्त बनविणारा आहे म्हणून बनते. ओबडधोबड खालेलं अन्न पचविणारा आहे म्हणून पचते. माय बापू, एवढं करण्यासाठी त्याला किती कष्ट होत असेल त्याचा विचार तुम्ही कधी केला? दिवसातून 1 वेळा नाव घ्यायला लाज वाटते तुम्हाला त्याची. खबर नाथ महाराज म्हणतात हरिमुखी म्हणा हरिमुखी, मग आता हरपली चिंता. मुखानं जर हरी हरी म्हणलं तर चिंता सुद्धा राहत नाही, पण आपण म्हणतच नाही. काय आमची सवयच तसली आहे, सवय तसली आहे. थोडंसं काय करू आपण चिंतनासाठी, थोडंसं भगवंताचं चिंतन करू, पूजन करूत म्हणलं तर भगवंताला थोडासा आनंद वाटेल. आम्ही जर असंच रात्रभर, मी रात्रभर बी बोलू शकतो, माझ्या बोलण्याबद्दल काही नाही, असं रात्रभर बी उभा राहू शकतो, पण हे माझी सवंगडी राहतात की नाही. कारण का मला सवय आहे. किती जरी वय झालं माझं, सवय. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं वय काय असेल? माझं वय आता 76 वर्ष चालू आहे. 15/6/50 जन्म आहे. मी मास्तर होतो, त्याच्यानंतर टेलिफोन ऑपरेटर होतं, सोडून दिलं. टेलिफोन ऑपरेटर होतं, सोडून दिलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला कारकून म्हणून लागलं, हेही सोडून पुन्हा इंजिनियर म्हणून लागलं. आणि मग नको आहे ते. हे सगळे दुःखाचे हिराणे पद आहेत, सगळे दुःखाचे. ब्रह्मपद सुद्धा दुःखाचे, माय बापू. इंद्रपद सुद्धा दुःखाचे, इंद्रपद सुद्धा दुःखाचे. एकच पद आहे, त्या पदात एकच पाय आहेत. शाफो नदीतून पार करणारे कोणत्या नेत्याचा तारा पाहिजे आपल्याला? अभंगाचं 3रं कडवं. नदीचा
आणि या नदीतून आपल्याला तरुण जायचंय आणि तरुण जाण्यासाठी हे सप्ते आहेत माय बापू, याच्यातून तरुण जाण्यासाठी सप्ते आहेत. आता आपण जर घरीच झोपल्या तर तरताल कसे, हेच मला विश्वास वाटत नाही. तरुण जाण्यासाठी हा सप्त आहे. आपण तरण्यासाठी काय, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नामधारक तरलेत आणि तरती हे कसं आहे, केव्हा तरतात तर नामाचं चिंतन केल्यानंतर करतात. विठ्ठल